नमस्कार. शुभ सकाळ. आज आहे 26 मे. आजचा हवामान अंदाज आपण बघतोय. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. या चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हे जे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आहे, हे उत्तरेला बांगलादेशकडे आता सरकणार आहे. दुपारनंतर हे बांगलादेशच्या परिसरामध्ये सरकणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सविस्तर जाणून घेऊया कुठे कुठे पावसाची शक्यता आहे. आज राज्यभर दुपारनंतर ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळपासूनच काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. नाशिकच्या परिसरात जो कोकण किनारपट्टीचा जो आपल्याला परिसर स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहील. हा जो स्क्रीनवर आपल्याला परिसर दिसतोय, या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर सोलापूरचा परिसर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. नांदेड, वाघाळा, अकोला, जळगाव, नाशिक या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. लातूर, अकलूज, नगर, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल. बिदर, सांगली, विजयपुरा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर वाशिमचा परिसर, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. मालेगाव, नंदुरबार, चंद्रपूरच्या परिसरात, नागपूरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर दुपारनंतर राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होणार आहे आणि नंदुरबार, जळगाव, शेगाव, मालेगाव, नाशिकच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यामध्ये सविस्तर जाणून घेऊया कोठे कोठे पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये जळगावचा जो परिसर आहे, नंदुरबारच्या काही परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. नंदुरबारचा परिसर, दडगाव, सेंदवा, शिरपूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल, हा पाऊस दुपारनंतर असणार आहे. वातावरणात थोडाफार बदल झाला तर हा पाऊस आधीही देखील येऊ शकतो. त्यानंतर जळगावच्या काही परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. धुळेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. हा जो स्क्रीनवर आपल्याला परिसर दिसतोय, धुळेचा परिसर, या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. मालेगावचा काही परिसर, या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर पाचोराच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. कन्नड, सिल्लोडच्या परिसरात देखील ढगाळ वातावरण राहील. येथे देखील हलक्या सरी येऊ शकतात. त्यानंतर चिखलीचा पूर्वेचा परिसर, खामगाव, अकोला, बुऱ्हाणपूर, जळगाव या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने जळगाव, यावल, सावदा, जळगाव जामोद, जामनेरचा काही परिसर, मलकापूरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. मोटाळा, खामगाव, पतूर, बुलढाणा, चिखली, मेहकर हा जो परिसर आपल्याला दिसतोय, या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. स्क्रीनवर हा परिसर दिसत असेल आपल्याला. यामध्ये चिखली, बुलढाणा, मोटाळा, जामनेर, मलकापूर, खामगाव, पतूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस येऊ शकतो वातावरणात बदल झाल्यानंतर. अकोल्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. कारंजाच्या परिसरात हलक्या सरी येऊ शकतात. त्यानंतर अमरावतीच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील. श्रीरामपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. नाशिकचा जो पूर्वेचा परिसर आहे, या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हा पाऊस दुपारनंतर असेल. दुपारनंतर पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. इगतपुरीचा काही परिसर, या परिसरात पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. अहमदनगरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे. दौंड येथे पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. दौंडचा जो हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, दौंड, करमाळ्याच्या काही परिसर, बारामतीचा उत्तरेचा परिसर आणि इंदापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. सोलापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. पंढरपूर, वडूज, विटा, कराड, सातारा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये अकलूज, सोलापूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर राज्यभरात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. काही ठिकाणी हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल, काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा असेल, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी हलक्या सरी येतील. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा हवामान अंदाज इतरांना शेअर करा. धन्यवाद.